महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सेवक दिनांक 24 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करणार आहेत। नुकत्याच झालेल्या शेगाव येथील राज्यस्तरीय अधिवेशनातून 16 ऑगस्ट नंतर मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा यापूर्वी देण्यात आला होता, परंतु नैसर्गिक पूर परिस्थितीचा आढावा घेत येत्या 24 ऑगस्ट पासून प्रत्येक जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवक हे काम बंद आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला। राज्य सरकारने दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी पारित केलेला शासन निर्णय लागू करा या मागणीसाठी संपूर्ण राज्यात बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे। आपले की आता 25 ऑगस्ट पासून आपला बेमुदत संप सुरू होणार आहे, याविषयी आपले मत काय? शेगाव येथे 3 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की 14 ऑगस्टपर्यंत ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मात्र 16 ऑगस्ट 2024 पासून राज्यव्यापी आंदोलन करणार अशी घोषणा झालेली होती। परंतु आताची सध्याची स्थिती पाहता, पूर परिस्थिती पाहता, पाऊस पाहता आम्ही ते 16 तारीखच्या ऐवजी आज आम्ही भंडारा जिल्ह्याच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, रोहिव मंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांना दिनांक 15-25 ऑगस्टपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनावर जात आहोत। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जोपर्यंत 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय आम्हाला लागू होत नाही तोपर्यंत आमचा आंदोलन सुरूच राहील। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।